राम राम. आपण नवीन पिढीबरोबर संवाद साधत आहोत. आताची ही जी नवीन पिढी आहे, जिला जेन जी म्हणतात, म्हणजे जेन झड, ह्या पिढीबरोबर आपण संवाद साधत आहोत. ही पिढी अत्यंत हुशार आहे. कोणतीही गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवरती तावून सुनाकून म्हणतो आपण, सिद्ध झाली तरच ते ग्राह्य धरतात, नाहीतरी मानत नाही. ही पिढी म्हणजे ज्या मुलांचा जन्म 1997 ते 2012 या दरम्यान झाला, त्यांना जेन झी असं म्हणतात. मग माझ्या मनामध्ये प्रश्न पडला की जी पिढी किंवा जे मुलं 2012 नंतर जन्म झाले त्यांना काय म्हणतात. मग मी काय केलं की माझा नातू UK त्याला फोन लावला आणि विचारलं, अरे ही सध्याची जेन जी जनरेशन आहे 1997 ते 2012, त्यांना जेन जी पिढी म्हणतात. आणि ज्या मुलाचा जन्म 2012 नंतर झालेला आहे त्या पिढीला काय म्हणतात. त्यांनी थोडाही विलंब न करता सांगितलं की आजोबा, या पिढीला जेन अल्फा म्हणतात. म्हणजे हा माझा नातू आहे, त्याचं वय असेल आता 12 वर्षाचं. त्याला माहीत आहे की ही पिढी म्हणजे ह्या पिढीला काय म्हणतात. जे आम्हाला सुद्धा माहीत नाही की हे जेन जी वगैरे हे सर्व हे आता सध्याचं वातावरण भारतामध्ये चालू आहे त्याच्यामुळं माहीत झालं. परंतु माझा नातू UK राहतो, तो 12 वर्षाचा आहे. त्याला माहीत आहे की ही जेन जी म्हणजे काय आणि हे नवीन पिढी जेन अल्फा म्हणजे काय. त्याने सांगितलं की 2013 पासून ते 2024पर्यंत जे जन्मले त्यांना जेन अल्फा म्हणतात. म्हटलं नंतरच्या पिढीला 25 नंतर काय, जेन बीटा म्हणे. आणि म्हटलं चांगली गोष्ट आहे, अल्फा बीटा गॅमा. मग पुढच्या पिढीला गॅमा म्हणतील. हे मला कसं माहीत आहे, कारण न्यूक्लिअर फील्डमध्ये अल्फा बीटा गॅमा हे रेडिएशन आहेत. तर त्याच्यामुळे माहीत पडलं. म्हटलं जर आता सध्याची जी पिढी जन्म घेत आहे तिला जर जेन बीटा म्हणत असतील तर काही वर्षानंतरच्या पिढीला गॅमा म्हणत असतील. सांगायचा उद्देश की ही पिढी फार फार हुशार आहे आणि प्रत्येक पिढी हुशार होत चाललेली आहे. तर या पिढीबरोबर वागत असताना आपण थोडं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून वागायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्यांना समजवायला पाहिजे. या उद्देशाने मी हा संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जेवढं हुशार मनुष्य असतो, जेवढं मुलं हुशार असतात, त्याची हुशारी चांगल्या कार्यासाठी पण उपयोगात आणता येते आणि त्याला जर वळण वाईट लागलं तर ते फार घातक असतं. म्हणून असं म्हटलं जातं की देशाला जो खतरा असतो, धोका असतो, सर्वसाधारण मनुष्याकडून नसतो. सर्वसाधारण मनुष्य देशाला धोका आणू शकत नाही. परंतु जे अतिहुशार असतात, ब्रिलियंट असतात, ते देशाला धोका आणू शकतात जर त्यांचं वळण चांगलं नसेल तर. त्याच्यावरती जर चांगले संस्कार झाले नसतील तर ते देशाला धोकादायक ठरू शकतं. हा उद्देश मनात ठेवून माझा एक प्रयत्न चालू केला की या
पिढीबरोबर थोडा संवाद साधावा. साधत असताना काही उदाहरण घ्यावेत. स्वतःचे उदाहरण घेतलं की चांगलं असतं. दुसऱ्याचे यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्याने तसं केलं म्हणण्यापेक्षा, किंवा या ग्रंथात हे लिहिलं आहे, त्या ग्रंथात ते लिहिलं आहे, तिथं तसं लिहिलं आहे, हे सांगण्यापेक्षा आपण मी स्वतः जो अनुभव घेतला तो अनुभव सांगावा, म्हणजे एखाद्या वेळेस त्यांना पटेल. तर आता या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की माझा प्रवास हा 4थीपर्यंत झाला गावी. नंतर 5वीला गावात शाळा नव्हती. जवळ एक कासार शिरशी म्हणून गाव आहे, जे हसुरी गावापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. तेथे 5वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण होतं. आणि आता 12वीपर्यंत झालेलं आहे. मग कासार शिरशी येथे 5वीला ॲडमिशन घेतलं. आमच्याबरोबरचे पण सर्व बरेच जण होते. आमच्या अगोदरचे काही होते, आमच्या नंतरचे पण काय आले. आम्ही जवळजवळ एक 20-25 मुलं कासार शिरशीला जात असे शिक्षणाला. रोज 6 किलोमीटर जाणे, 6 किलोमीटर येणे. त्यावेळेस पक्की सडक नव्हती. आता आपण जे पाहतो तशी सडक नव्हती. बारीक रस्ता असायचा. कधी कधी काटेरी रस्ता म्हटलं तरी चालेल. पानंदीनं जावं लागायचं. पावसाळ्यामध्ये पानंदीमधून जावं लागायचं, पाण्यातून जावं लागायचं, लवणातून जावं लागायचं. मग त्यावेळेस बस नव्हत्या. कच्चा रोड असल्यामुळे बस चालू व्हायच्या नाही. पावसाळ्यात बस नव्हत्या. केव्हा तरी जानेवारी नंतर रस्ते कोरडे झाले की एक बस सर्व्हिस, किंवा त्याला सर्व्हिस बस म्हणायचे, असं तोंड पुढे असलेली त्या काळामध्ये अशी बस चालू झाली निलंगा ते कासार शिरशी. परंतु त्या बसनं प्रवास नाही करायचा आम्ही, कारण पैसा नाही. कुणाकडे पैसा आहे त्या बसला द्यायला? त्या सर्व्हिस बसमध्ये फक्त व्यापारी वर्ग, कासार शिरशीचा व्यापारी वर्ग तेवढा निलंग्यासाठी प्रवास करायचा. मग कधी त्या बसच्या ड्रायव्हरला आम्हा मुलाची कीव यायची आणि ते थांबवायचे आणि मग आम्हाला फुकट घेऊन जायचे. आत जागा असले तर फुकट, मग आत जागा असली तर आत बसवायचे, नसेल तर टपरीवरती, टॉपवरती, बसच्या वरती आम्ही बसून प्रवास केला. परंतु पैसे देऊन प्रवास केला नाही. आता त्या काळामध्ये प्रत्येकाची परिस्थिती, माझीच नाही, प्रत्येक आमच्या गावातल्या सर्व मुलांची परिस्थिती सारखीच होती. पावसाळ्यामध्ये चिखलातून प्रवास, पाण्यातून प्रवास, ओढ्यातून प्रवास, लेंडकीतून प्रवास असा. छत्री फक्त एकाकडे होती. 20-25 मुलांपैकी एकाकडे छत्री होती. उग्रसेन, वगरू म्हणतो बघा आपण त्याला, त्यांच्याकडेच एक छत्री होती. बाकी आम्ही 20-25 मुलं, कुणाकडेही छत्री नव्हती. मग आम्हाला फक्त पोत्याचा आधार होता. तर असा आमचा प्रवास चालू झाला.
दररोज 6 किलोमीटर जाणे, 6 किलोमीटर येणे. त्यावेळेस वय होतं माझं, त्यावेळेस 5वीमध्ये ॲडमिशन घेतलं, 10 वर्ष. आता 10 वर्षाचा मुलगा, माझ्याबरोबरचे पण तसेच होते. मी सर्वात लहान होतो. कोणी 12 वर्षाचे असतील, 13 वर्षाचे असतील, परंतु सर्वात लहान मी होतो. तर हे सर्वजण आम्ही 6 किलोमीटर जाणे, 6 किलोमीटर येणे. मग घरी आलं की थकून जायचं, जेवण करून झोपून जायचं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काही जी भाजी भाकर आहे खाऊन परत शाळेला. कधी कधी पावसामध्ये वह्या आणि पुस्तके भिजायची. मग ही भिजलेली पुस्तकं रात्री तव्यावरती त्याला सुकवायला ठेवायची. असा प्रवास चालू झाला 5वी ते 7वी. जास्त प्रगती झाली नाही आहे. 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्लासमध्ये, 2nd 3rd क्लासमध्ये पास होत गेलो. त्याचे मुख्य कारणं 3-4 आहेत. मुख्य म्हणजे काय, लहान वय असल्यामुळे लवकर झोप यायची, थकून, म्हणून रात्री अभ्यास नाही. दुसरं कारण, वडील फक्त 4थीपर्यंत शिकले होते. त्यांना आता नवीन 5वीपासून नवीन विषय चालू झाले होते, इंग्रजी आणि हिंदी हे विषय चालू झाले होते. ते त्यांना माहीत नव्हतं. वडिलाच्या शिकवण्याला मर्यादा आल्या होत्या. आणि तिसरी गोष्ट अशी झाली की आम्ही, म्हणजे मी किंवा आणखीन आमचे बरेच मित्र जे होते बरोबरचे, इंग्लिश आणि हिंदीमध्ये रामभरोसे, ढकलम पास. 7वी बोर्डाची परीक्षा झाली, 2nd क्लासमध्ये पास झालो. जो विद्यार्थी 4थी बोर्डामध्ये निलंग्या तालुक्यातून 3रा आला, तो आता 7वी बोर्डामध्ये 2nd क्लासमध्ये पास होतो. मग या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? पण हा विद्यार्थी खचला नाही. आशा सोडली नाही, प्रयत्न सोडले नाही. आणि मुख्य म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगतो सर तुम्हाला सर्वांना, आत्महत्या केली नाही. नाहीतरी आजकालच्या पिढीमध्ये सहन करण्याची ताकद नाही, पेशन्स नाही. थोडे जरी मार्क कमी पडले, 95% 90% आले, रडत बसतात. कित्येक जण आत्महत्या करतात. आता इथे हा विद्यार्थी बोर्डामध्ये 3रा आलेला, तो नंतरच्या 7वी बोर्डामध्ये 2nd क्लासमध्ये पास होतो. मग त्यांनी खचून जायला पाहिजे, आत्महत्या करून घ्यायला पाहिजे. तसं केलं नाही, जिद्दीने उभा टाकलो. नंतर माझा पुढचा प्रवास 8वीपासूनचा चालू झाला. आताच्या पिढीला फेल्युअर ही गोष्ट आहे माहीत नाही, कष्ट सहन करण्याची क्षमता नाही. मुख्य कारण काही म्या गोष्टी काही सांगणार आहे, सिद्धांत मांडणार आहे. ते सिद्धांत सर्वांसाठी लागू आहेत. कोणत्याही देशात असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही काळात असो आणि कोणत्याही वर्गात शिकत असो, देश काळ त्याला बंधन नाही. ते सर्वांसाठी लागू आहे. जसं इथे लागू, तिथे अमेरिकेत लागू किंवा UK मध्ये लागू. तर
कष्ट सहन करण्याची क्षमता नाही आहे. आमचे वडील म्हणायचे, आप्पा म्हणायचे, कष्टाला पर्याय नाही. म्हणजे नो अल्टरनेटिव्ह फॉर हार्डवर्क. आताच्या पिढीला काय झालेलं आहे थोडक्यात सांगतो. जे पाहिजे ते मिळत गेलं, कधी कमतरता भासली नाही. वडिलांनी सर्व त्यांच्या ज्या इच्छा आहेत पूर्ण केल्या. शिक्षण आरामात गेलं. जेव्हा आपली जीवनाची खरी वाटचाल चालू होते तेव्हा कळतं की लाईफ इज नॉट ऑलवेज रोजेस. म्हणजे जीवन हे एवढं सरळ नाही आहे. हे जीवनामध्ये वास्तविकता काय आहे, ग्राउंड रियालिटी काय आहे, जीवन काय आहे, हे खाच खळग्याने भरलेलं जीवन आहे. त्याचा स्वीकार करावा, त्याला समजून घ्यावं. ह्या खाच खळग्याच्या जीवनाला समजून घ्यावं आणि हे खास खळग्यानं भरलेलं जीवन आपण कसं पुढे न्यावं, जिद्दीने न्यावं, हार न मानता. हात टेकायचे नाही, जिद्दीनं पुढे जायचं. यश निश्चित येतं. आता हे यश कसं निश्चित साध्य झालं, हा ग्राफ कसा वरती गेला हे आपण आता पुढच्या सत्रात पाहू. फ्रेंड्स, हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.